ओम गणपतये नमः. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले. मित्रांनो, अंगारकी संकष्टी चतुर्थी वर्षभरातील चतुर्थींपैकी एक विशेष पर्व आहे. मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अंगारकी संकष्टी चतुर्थीचे महत्त्व काय आहे, पूजा कशी करावी, श्री गणेशास शीघ्र प्रसन्न करण्यासाठी कोणते विशेष उपाय करावे, हे व्रत नेमके कसे करावे त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्या. त्यासाठी या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी व्रत हे येत असते आणि प्रत्येक गणेश भक्त हे भक्तिभावाने करत असतो. परंतु ज्या मंगळवारी संकष्टी चतुर्थी येत असते त्या संकष्टी चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. तर जून महिन्यामध्ये 25 जून मंगळवार रोजी ही अंगारकी संकष्टी चतुर्थीचा योग जुळून आलेला आहे. या दिवशी आपण व्रत हे अवश्य केले पाहिजे आणि या दिवसापासून आपण संकष्टी चतुर्थीचे नवीन व्रत देखील प्रारंभ करू शकता. तर मग हे जे संकष्टी चतुर्थी व्रत आहे, जो कोणी गणेश भक्त खऱ्या भक्तिभावाने करतो, मानले जाते की त्या गणेश भक्ताचे श्री गणेश कृपेने सर्व विघ्न दूर होतात, त्याच्या सर्व मनातील इच्छा पूर्ण होतात, त्यावर सदैव श्री गणेशाची कृपा राहते. तसेच हे चतुर्थी व्रत केल्याने संपूर्ण वर्षभराच्या संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते. तसेच आपल्या कुंडलीमध्ये जर मंगळ दोष असेल तर मंगळ दोष नष्ट करण्यासाठी आपण हे अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत अवश्य केलं पाहिजे. तर सर्वप्रथम ही संकष्टी चतुर्थी तिथी आपण जाणून घेऊया. चतुर्थी तिथी कधी प्रारंभ होते, तर चतुर्थी तिथी प्रारंभ होते 25 जूनच्या पहाटे 1:23 आणि समाप्ती होते 25 जूनच्या रात्री 11:10. त्यामुळे 25 जून रोजीच ही अंगारकी संकष्टी चतुर्थीचा योग आहे. तसेच संकष्टी चतुर्थीमध्ये चंद्रपूजनाचे एक विशेष विधान आहे, त्यामुळे चंद्रोदयाची वेळ देखील महत्त्वाची आहे. तर चंद्रोदयाची वेळ असणार आहे 10:28. चंद्रपूजन झाल्यानंतरच आपल्याला हे व्रत सोडायचे आहे. तर आता सर्वप्रथम आपण ही पूजा कशी करावी, कोणती काळजी घ्यावी, नियम कोणते पालन करावे त्याविषयी जाणून घेऊया. चतुर्थी व्रत करत असताना आपण हे व्रत सकाळी आरंभ करायचे आहे आणि दिवसभर फक्त फलाहार करावा. म्हणजेच सकाळपासून ते चंद्रोदयापर्यंत फलाहार करू शकता, दूध घेऊ शकता. आणि जर तुम्हाला उपवास करणे शक्य नसल्यास, आपण आजारी असल्यास आपण सतत श्री गणेश मंत्राचा जप करायचा, त्याने देखील आपल्याला या व्रताचे पुण्यफळ लाभत असते. तर आता आपण या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी पूजन कसे करावे ते जाणून घेऊया. तर या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे, आपले स्नानादी नित्यकर्म निवृत्त व्हायचं आहे. त्यानंतर सूर्योदय झाल्यानंतर सूर्यास सर्वप्रथम अर्घ्य द्यायचा आहे. आजच्या या अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रताचा संकल्प करायचा आहे. त्यानंतर आपण दिवसभरामध्ये श्री गणेशाचे नामस्मरण करायचं आहे. सकाळी आपल्या घरातील नित्यपूजा संपन्न करायची, दिवसभरामध्ये शक्य तेवढे आपण श्री गणेश नामस्मरण करायचं आहे. त्यानंतर फलाहार व दूध घेऊन आपण हे व्रत करायचं आहे आणि संध्याकाळच्या वेळी आपल्याला श्री गणेशाचे पूजन करायचं आहे. त्या अगोदर आपण स्नान करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्या पूजास्थळी अथवा स्वतंत्र ठिकाणी आपण श्री गणेश पूजनाची संपूर्ण सामग्री घेऊन सर्वात अगोदर आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणी करणार त्या पूजास्थळी आपण गंगाजल शिंपडायचं आहे आणि नंतर त्या ठिकाणी आपण एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. त्यावर मग पाठ ठेवून त्यावर लाल कपडा अंथरवायचा आहे व त्यावर तांदूळ किंवा गहू पसरून त्यावर श्री गणेश मूर्ती आपण स्थापित करायची आहे आणि त्यानंतर कलश स्थापना करायची आहे. पाटावर तांदूळ पसरून त्यावर कलश ठेवायचा आहे, त्यात पाणी घ्यायचं आहे व त्यात 5 पाने ठेवावी. त्यानंतर हळद कुंकू लावावे. तसेच पाण्यात हळकुंड, सुपारी व शिक्का देखील आपण त्या कलशामध्ये टाकायचा आहे. थोडं कुंकू व अक्षताही त्याच्यामध्ये सोडायची आहे. आपण कलशाला हळदी कुंकू लावायचं आहे. तसेच कलशावर तांदळाने भरलेली प्लेट ही आपण ठेवायची आहे व त्यावर एक दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे. धूपदीप लावायचा आहे. त्यानंतर फूल गंगाजलमध्ये बुडवून सर्व पूजेवर ते शिंपडायचं आहे. हात जोडून प्रार्थना करावी. त्यानंतर कलशाचे व श्री गणेशाचे पंचोपचार पूजन करायचं आहे. श्री गणेश यांना पंचामृत व गंगाजलाने स्नान घालायचं आहे. स्नान घातल्यानंतर पूजास्थळी त्यांना स्थापित करायचं आहे. श्री गणेशाचे पंचोपचार पूजन करायचं आहे. श्री गणेशांना गंध, फूल, अक्षता अर्पण करायची आहेत. त्यानंतर त्यांना त्यांची आवडती दुर्वा ही अवश्य अर्पण करायची आहे. त्यांना जास्वंदीचं फूल असेल तर ते फूल आपण अवश्य अर्पण करायचं आहे. कलश पूजन संपन्न करायचं आहे. त्यानंतर आपण श्री गणेशाची आरती करून आपण त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये आपण त्यांना तिळाचे लाडू दाखवू शकता. तसेच त्यांचं आवडतं जो नैवेद्य आहे मोदक, हे आपण त्यांना अवश्य दाखवायचे आहे.
तसेच पूजन झाल्यानंतर आपण प्रार्थना करायची आहे. ओम गणपतये नमः नामाचा 21 वेळेस आपण किंवा 108 वेळेस जप करायचा आहे. तसेच पूजनामध्ये कसल्याही प्रकारची कमी राहिली असं काही चूक झाली असं क्षमा प्रार्थना देखील आपण करायची आहे. त्यानंतर आपण जेव्हा केव्हा चंद्रोदय होईल, आपण जी चंद्रोदयाची वेळ पाहिली 10:28 चंद्रोदय झाल्यानंतर आपण चंद्राचं पूजन करायचं आहे. चंद्रपूजन करत असताना एका लोट्यामध्ये थोडेसे दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पांढरे फूल टाकायचं आहे व चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे. नमस्कार करायचा आहे. पंचोपचार पूजन झाल्यानंतर नमस्कार करून आजचे हे व्रत संपूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतरच आपण हे व्रत सोडायचे आहे. आणि चंद्रपूजन करत असताना चंद्राला अर्घ्य देत असताना आपण ओम सोम सोमाय नमः, ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करत आपण अर्घ्य द्यायचा आहे व पूजन करायचं आहे. अशा पद्धतीने आपण हे श्रीगणेशाचे व्रत भक्तिभावाने करायचे आहे. आपल्या मनातील इच्छा श्रीगणेश कृपेने निश्चितच पूर्ण होईल. तसेच या अंगारकी संकट चतुर्थीच्या योगावर आपण काही विशेष उपाय देखील करायचे जेणेकरून त्याचे विशेष लाभ आपल्याला होणार आहेत. तर या अंगारकी संकट चतुर्थीच्या निमित्ताने आपण एका दिव्य मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र आहे गणेशाय नमस्तुभ्यं सर्वसिद्धिप्रदायक संकष्टहर मे देवं गृहनार्घ्यं नमोस्तुते. या मंत्राचा जप केल्याने मानले जाते की व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट हे श्रीगणेश कृपेने दूर होतात. तसेच विघ्नबाधा निवारणासाठी आपण श्रीगणेशांना 11 दुर्वांची माळ ही अर्पण करायची आहे. तसेच कर्जमुक्तीसाठी 4 बेलाची पत्र आपण श्रीगणेशास या पूजनादरम्यान अर्पण करायचं आहे की मानले जाते की व्यक्तीच्या कर्जमुक्ती समस्या श्रीगणेश कृपेने हे मार्गी लागत असते. तसेच सुखप्राप्तीसाठी सुखशांतीसाठी आपण 11 लाडूचा नैवेद्य वक्रतुंड स्वरूप असलेल्या गणेशास हे अर्पण करायचे आहे. तसेच 11 लाडू अर्पण केल्यानंतर 11 लाडूचं आपण दान देखील करायचं आहे. तसेच कुंडलीमधील मंगळदोष दूर होण्यासाठी आपण श्रीगणेशाचे पूजन करत असताना त्यांना लाल सिंदूर लावायचं आहे, ज्यामुळे मानले जाते की व्यक्तीच्या कुंडलीतील मंगळदोष हा दूर होतो. तर अशा पद्धतीने आपण या अंगारकी संकट चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेश व्रत पूजन व हे उपाय अवश्य करायचे आहे. तुम्हाला या अंगारकी संकट चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.